नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश. आणि असेच रोज नवे नवे टॉपिक मी घेऊन येत जाणार आहे. प्लस माझे रोजचे टार्गेट काय ते मी सांगते. तर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि मी जी स्ट्रॅटेजी व्हिडिओ अपलोड केली आहे ती पण नक्की बघा. तर आता मग सुरू करूया. आता व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी बऱ्याच जणांना हा क्वेश्चन पडतो की आमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नव्हतं किंवा आम्ही इंग्लिश मिडियमचे नव्हतो, तर मग आम्हाला समजेन का ही इंग्लिश, ही बँकिंगची इंग्लिश खूप हार्ड लेवल येते असं आम्ही ऐकलं आहे किंवा असं आम्हाला वाटतं आहे. तर अजिबात असं काहीच नाही आहे. मी पण सेम इंग्लिशलाच होते. इंग्लिश माझं फार काही चांगलं नव्हतं, ॲव्हरेजमध्येच होतं, ठीकठाक. तर असं काहीच नाही आहे. आणि मी जे तुम्हाला सोर्सेस सांगणार आहे, टीचर सांगणार आहे आणि स्ट्रॅटेजी सांगणार आहे, तर त्यामुळे तुमची इंग्लिश 0 लेवलला जरी असणार आहे तरी ती तुमच्या हाय लेवलपर्यंत इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे त्याची काळजी करू नका. मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा किंवा मी इम्प्रूव्हमेंट कशी केली वोकॅबमध्ये पण, तर मी ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते. तर आज आपण ह्या टॉपिकवर बोलणार आहोत की हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश कशी इम्प्रूव्ह करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लिश हे आपण 3 पॉईंट्समध्ये डिवाईड करूया. म्हणजे इंग्लिशचं सिलेबस. सगळ्यात पहिलं झालं तुमची जी ग्रामर आहे ती, त्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, वोकॅब ही सगळ्यात महत्त्वाची आहे इंग्लिशमध्ये. तर ह्या 3 पॉईंटवर आपण डिस्कशन करणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहिला ग्रामर. तर आता ग्रामर कशी सुरुवात करायची, आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण काही सोर्सेस किंवा लेक्चर सांगणार आहेत हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. याच्यामध्ये पेड कोणतंच नाही आहे. तर ग्रामरसाठी सगळ्यात पहिले मी सांगते, मी ज्यांच्याकडून केलं आहे तर इंग्लिशचे सर होते संतोष राय म्हणून. तर मी जेव्हा अड्डा 24ला फॉलो करत होते तेव्हा ते त्या प्लॅटफॉर्मवर शिकवायचे. आता बहुतेक त्यांनी सोडलं आहे प्लॅटफॉर्म, ते नाही आहे तिथं, पण त्यांची प्लेलिस्ट सगळी असणार आहे इंग्लिशचे संतोष राय सर म्हणून. तर त्यांची नाऊन, प्रोनाऊन, टेन्सेस, परत व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब झालं, हे सगळं त्यांनी तिथं कवर केलेलं आहे. यांच्याकडून तुम्ही बघू शकता. किंवा अजून एक इंग्लिशचे सर आहेत तरुण ग्रोवर म्हणून, यांचं पण तुम्ही बघू शकता. आणि अड्डाच्या प्लॅटफॉर्मवर अजून एक नवीन सर आत्ताच आलेत, अनुभव गोस्वामी म्हणून, तर त्यांना पण तुम्ही बघू शकता. अनुभव गोस्वामी सर हे कन्सेप्ट एकदम चांगल्या प्रकारे सांगतात, ते तुम्हाला लवकर समजतील. आणि निमिषा बन्सल मॅम, की आत्ता मी ज्यांना बघते आहे, म्हणजे मी त्यांचं एडिटोरियल खूप आधीपासून बघते, पण जेव्हा मी इंग्लिशला सुरुवात केली होती माझ्या प्रिपरेशनला तेव्हा मी संतोष राय सरांना बघायचे. निमिषा मॅमची पण प्लेलिस्ट आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे यूट्यूबवर. नाऊन, टेन्सेस आणि सगळे ग्रामरचे पॉईंट्स त्यांनी कवर केलेले, तर ती पण तुम्ही बघू शकता. तर ती प्लेलिस्ट एकदा नक्की चेकआउट करा. किंवा यूट्यूबवर तुम्हाला अजून कोणाची प्लेलिस्ट भेटली त्यांचं चांगलं समजत असणार आहे तर तुम्ही त्यांना पण बघू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं टेन्सेसपासून तुम्ही सुरुवात करा ग्रामरला. टेन्सेस बघा. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा टॉपिक आधी का बघायचा, तर एखादी सेंटेन्स फ्रेमिंग असते, तर त्या सेंटेन्समध्ये त्या सब्जेक्टनुसार कसं वर्ब घेतलं आहे, सिंग्युलर, प्लुरल आणि बाकीची सेंटेन्सची अरेंजमेंट ती कशी केली आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा. तर ह्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये कवर होतात. तर तुम्ही तो टॉपिक कवर करायचा आहे. वर्ब झाल्यानंतर तो, मग नंतर नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, हळूहळू तुम्ही हे बघू शकता. प्रिपोजिशन्स, बरेच ग्रामरचे टॉपिक आहेत, तर हे तुम्ही बघत चालायचे. आणि 1 शॉर्ट व्हिडिओ आहेत, शक्यतो ते फास्ट कवर केले तरी चालेल. जसं तुम्हाला समजते तसं तुम्ही कवर करू शकता. आणि आता हे तर झालं ग्रामरचं. हे जे टॉपिक तुम्ही कवर करत जाणार आहे तर त्यासोबतच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर क्विज येते सेपरेट टॉपिकची, ती क्विज तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्ट किती समजतं आहे हे पण तुम्हाला समजेल. आणि ज्या टीचर्सची तुम्ही 1 शॉट बघणार आहेत त्यासाठी तिथे एक सेक्शनमध्ये तुमचे क्वेश्चन पण कवर करून घेतील. म्हणजे टॉपिक तो तुम्हाला लर्न करून दिल्यानंतर, शिकवल्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व करून घेतील. त्यासोबत आधी सॉल्व करायचे. त्यासोबत सॉल्व करून झाल्यानंतर मग तुम्ही त्या टॉपिकची सेक्शनल टेस्ट ही देऊ शकता. स्मार्ट किडा, अड्डाच्या प्लॅटफॉर्मवर पण क्विज येते फ्री ऑफ कॉस्ट, आणि बरेच काय प्लॅटफॉर्म आहेत त्यावर तुम्ही देऊ शकता. आता
हे सगळं झालं ग्रामरचं. ग्रामर हे बेसिक सगळं लागतंच, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स फ्रेमिंग समजणार आहे. आणि जेव्हा तुम्ही एडिटोरियल वोकॅब बाकी सगळं करणार आहे त्यामध्ये ग्रामरच्या रूल्सची मदत होतेच. आणि तर ग्रामरसाठी जर तुम्हाला बुक हवं असेल किंवा बुक घ्यायचं असेल तर मी तर असं स्पेसिफिक कोणतं बुक नाही घेतलं, कारण यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये इतके व्हिडिओ अवेलेबल आहेत की तुम्हाला ग्रामरचं सेपरेट बुक घ्यायची गरज नाही आहे. तर मग तुम्ही व्हिडिओमधूनच कवर करा. आणि जर तुम्हाला बुक घ्यायचंच असेल तर निमिषा बन्सलचं 120 रूट्स ऑफ ग्रामर हे बुक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये सगळे रूल्स त्यांनी कवर केले ग्रामरचे. मग तुम्हाला सेपरेट दुसरं काही बुक घ्यायची गरज नाही. आणि अजून एक PYQसाठी PYQसाठी तुम्ही कोणतेही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून फ्री PDF डाउनलोड करू शकता. PYQचं पण सेपरेट बुक घ्यायची काहीच गरज नाही आहे. जर फ्री ऑफ कॉस्ट आपल्याकडे एवढं अवेलेबल आहे, यूट्यूबवर सगळं काय दिलेलं आहे, तर मग आपण काच ते पेड घ्यायचं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे तर झालं की तुम्ही 120 रूल्स ऑफ ग्रामर घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची रिव्हिजन करत राहायची. मग काल जो टॉपिक केला तो तुम्ही उद्या नेक्स्ट टॉपिक जर घेतला किंवा त्याच्या अल्टरनेटिव्ह डेजला घेतला तर आधीच्या टॉपिकची रिव्हिजन तुम्ही नक्की करायची. ती रिव्हिजन करत राहत असताना तुम्ही सेक्शनल टेस्ट द्यायची त्या टॉपिकची. तर आता जेव्हा तुमचे हे सगळे ग्रामरचे टॉपिक कवर होतील तर या ग्रामरच्या टॉपिकवरूनच इंग्लिशच्या पेपरमध्ये जे क्वेश्चन विचारतात त्याचं फॉर्मॅट याच्यामध्ये असतं की क्लोज टेस्ट येतात, एरर डिटेक्शन येतात, वर्ड स्वॅप येतं, सेंटेन्स रिअरेंजमेंट येतं, पॅराजंबल येतं आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ते आपण पुढं बोलणार आहोत. तर हे जे सगळे टाईपचे क्वेश्चन येतात हे तुमच्या ह्या ग्रामरच्या जो सिलेबस तुम्ही कवर करणार आहे त्यामध्येच ते कन्सेप्ट तुम्हाला समजत जाणार आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही निमिषा बन्सलची परफेक्शनची प्लेलिस्ट यूट्यूबला ती बघू शकता. त्यामध्ये त्यांनी हे इच अँड एव्हरी टॉपिकबद्दल सगळं शिकवलं आहे आणि सगळे क्वेश्चन पण करून घेतले. स्लोली मग त्याची कन्सेप्ट नोटबुकमध्ये राईट डाऊन करून आणि मग थोडी करून ती व्हिडिओ स्पीडअप करून बघू शकता. असं सगळं फास्टमध्ये नका करू. आणि सेक्शनल टॉपिकची जेव्हा तुम्ही टेस्ट देणार आहे तेव्हा मार्क्स सगळ्यात पहिले खूप कमी येणार आहे, निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. पण हे सगळं जरी होत असेल तरी कन्सिस्टन्सी ठेवायची, कारण यामध्ये हेच महत्त्वाचं आहे की रोज जेव्हा तुम्ही आणि थोडं स्वतःला पुश करत राहाल तेव्हाच इम्प्रूव्हमेंट होणार आहे. सगळं काही एकदाच मिळणार नाही आहे किंवा लगेच मिळणार नाही आहे. तर हे सगळं झालं. तुम्ही परफेक्शनची प्लेलिस्ट बघायची आहे निमिषा मॅमची. पेड कोर्स आहे त्यांचा, पण पेड घेण्यापेक्षा यूट्यूबवर त्यांनी टाकलेलं आहे आणि एव्हरी वेनसडेला ते टाकत असतात त्यांची परफेक्शनची व्हिडिओ, ती तुम्ही बघू शकता. तर हे सगळं झालं. तर सेकंड नंबर आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी सगळ्यात महत्त्वाची असते रीडिंग. आता बरेच लोक सजेस्ट करतात की न्यूजपेपर रीड करत जा किंवा आणि बरेच एडिटोरियलचे ॲप असतात किंवा हिंदू एडिटोरियल, बरंच काय न्यूजपेपरमध्ये पण येतं ते रीड करत जा. पण मला असं वाटतं की न्यूजपेपरमधूनच रीड केलं पाहिजे असं काही नाही आहे. फक्त एवढं महत्त्वाचं आहे की तो जसा पॅटर्न असतो त्या पॅरेग्राफचा तो तुम्ही रोज रीड केला पाहिजे. तर याच्यासाठी निमिषा बन्सल मॅम रोज एडिटोरियल करून घेतात, ते तुम्ही नक्की करा. तर मग तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. आणि आता स्टार्टिंगला असं होईल की एडिटोरियलचे हे वर्ड तुम्हाला डायरेक्ट एकदमच नवीन वाटतील आणि तुम्हाला समजणारच नाही या वर्डमध्ये काय घेतलं आहे, ते रूट वर्ड कुठून आलं आहे, इडियम्स अँड फ्रेजेस काय घेतलं आहे. पण ते फक्त तुम्ही बघत चालायचे. जसं तुम्ही ते रेग्युलर बघत जाणार आहे तशी तुमची समजून घेण्याची हॅबिट डेव्हलप होईल आणि तुम्हाला समजेल की ते सेंटेन्स कसं फ्रेम केलं आहे किंवा ते जे ऑथर आहेत ते कसे वर्ड वापरते. थोडे हाय लेवल तर असणारच आहे, पण आपल्याला त्यासाठीच प्रिपेअर करायचं. तर मी जेव्हा माझे एडिटोरियल बघायला चालू केलं होतं तर मला ते जे वर्ड होते ते काहीच समजत नव्हते. ती जी व्होकॅब होती असं वाटायचं हे काय वर्ड आलेत नेमकी समोर. पण ते जरी तुम्हाला ते एकदम नवीन वाटत असतील तरी तुम्ही ते कंटिन्यू करायचे आणि रोज ते बघत जायचे. जेवढी तुमची ऐकायची ती सवय रोज होणार आहे, रेग्युलर तुमची रीडिंगची हॅबिट होणार आहे, त्यामुळंच तुम्हाला त्या सेंटेन्सची मिनिंग समजायला लागतील आणि त्यामुळंच तुमची इम्प्रूव्हमेंट जास्त चांगली होईल. कारण रीडिंगच मेन असते. तुम्हाला जर ते एकदा समजलं की सेंटेन्सची फ्रेमिंग कशी केली आहे, नेमकी मिनिंग काय निघतो आहे आणि कोणता वर्ड कुठं घेतल्यावर काय चेंज होतो आहे सेंटेन्समध्ये हे पण तुम्हाला समजायला लागेल. आणि कधी एखादं वर्ड नाऊन म्हणून यूज केला आहे, तो ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केला आहे, वर्ब म्हणून यूज केला आहे, हे पण तुम्हाला रीडिंग केल्यानंतरच समजणार आहे. तर तुम्ही वोकॅब रोज नक्की बघत एडिटोरियल रोज नक्की बघायचं निमिषा बन्सल मॅमचं. आणि रोज ते घेतात. लाईव्ह जमत असेल तर लाईव्ह बघा किंवा रेकॉर्डेड पण बघू शकता. मी रेकॉर्डेडच प्रेफर करायची. कंटिन्यू फक्त बघत चला व्हिडिओ. तुम्ही बघत जरी गेले ना 15-20 दिवस, महिनाभर, तरी तुम्हाला फरक दिसून येईल की किती फरक होतो आहे तुमच्या रीडिंगमध्ये आणि अंडरस्टँडिंगमध्ये. तर एडिटोरियल नक्की बघत चला. आणि हे झालं
रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आणि आता हे तर झालं क्लर्क लेवलचं. आता जे PO लेवलची एक्झाम असते त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग म्हणून येतं, तर ते पण निमिषा मॅमने घेतलेलं आहे, तर ते पण तुम्ही कवर करू शकता त्यांच्या प्लेलिस्टमधून. तर तिथं त्यांनी घेतलेलं आहे एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग सगळं काही सांगितलेलं आहे. आणि मॅम एकदम छान सांगतात, की एकदम लो लेवलपासून हाय लेवलपर्यंत घेतात, त्यामुळे तुम्हाला समजणार आहे. आतापर्यंत आपण जे पॉईंट्स कवर केलेत ते म्हणजे तुम्ही ग्रामर कशी करणार आहे आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, तर हे टॉपिक कवर झालेत. आता आपलं थर्ड टॉपिक आहे तर थर्ड पॉईंट आहे व्होकॅब. आता ही व्होकॅब ही सगळ्यात महत्त्वाची असते इंग्लिशमध्ये. तर क्लोज टेस्टमध्ये ते उपयोगी पडणार आहे. क्लोज टेस्टमध्ये झालं, बाकीचे डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये पण ते उपयोगी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रिडिंग कॉम्प्रिहेन्शन करणार आहे, त्यामध्ये जर तुम्हाला त्या वर्डचा मिनिंगच समजला नाही तर तुम्ही सेंटेन्स फ्रेमिंग करू शकत नाही आणि सेंटेन्स मागं त्या मिनिंग काय आहे पण तुम्हाला समजणार नाही. तर मी जसं तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी सांगितलं की एडिटोरियल नक्की बघत जा रोज, तर वोकॅब तुमची तिथूनच होणार आहे. निमिषा मॅम ह्या रोज त्या कॉम्प्रिहेन्शन अगोदर, त्या पॅसेज अगोदर वोकॅब करून घेतात. ती वोकॅब तुम्ही नक्की रोज बघत जायची. आणि स्टार्टिंगला तुम्हाला वाटणार आहे हार्ड, पण थोडं थोडं तुम्ही त्याच्यासोबत फॅमिलियर होत गेले की तुम्हाला ते सोपं वाटणार आहे. मग त्यामुळे तुम्ही ते कंटिन्यू करायचे. आणि स्टार्टिंगला तुम्ही करू शकता की थोडे लिहून बघताय वर्ड, नवे वर्ड जे वाटताय, कुठं रीडिंग केलं तिथं समजत नाही तिथं तुम्ही पेन्सिलने लिहू शकता. तर ठीक आहे, हे सगळं तुम्ही करू शकता. तर वोकॅबसाठी तुम्हाला बुक पण हवे असतील तर बुक माझ्याकडे जे आहे तर निमिषा मॅमचं बुक आहे वोकॅब प्रॉडॉजी म्हणून. त्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम आणि ज्या फ्रेजेस असतात तर इडियम्स अँड फ्रेजेस, तर कलर बेस्ड पण खूप जास्त असते, ॲनिमलवर पण खूप जास्त असते. तर ते तुम्ही जेव्हा रोज रोज करत बघत जाणार आहे, ऐकत जाणार आहे, तेव्हाच ते तुमच्या लक्षात राहत जाणार आहे. तर निमिषा मॅमचं एक चॅनल आहे वोकॅबलरीचं, ते तुम्ही नक्की एकदा चेक करा. आणि त्यावर त्या रोज शॉर्ट टाकत असतात वोकॅबच्या आणि इडियम्स आणि फ्रेजेसच्या पण. मग तुम्ही जेवढं जास्त ऐकणार आहे तेवढं ते तुमच्या डोक्यामध्ये जास्ती बसत जाणार आहे, तर तुम्ही ते नक्की बघू शकता. पहिला फोकस हा तुमचा ॲक्युरसीवर ठेवायचा की तुम्ही ॲक्युरेट क्वेश्चन किती करताय. तर माझं पण पहिलं व्हायचं की 5-10 मार्क यायचे क्विजमध्ये किंवा सेक्शनल टेस्टमध्ये, पण 15च्या पुढं ते अजिबातच जात नव्हते. तर तुम्हाला हे ऐकून खोटं वाटेल की 3-4 महिने तसं लगती वोकॅब, पण ती कितीतरी वेळा मी प्रॅक्टिस केली, रेग्युलर लिहून बघितली आहे, लर्न केली आहे. त्यानंतर माझे मार्क आता 20च्या पुढे येतात, 25-27पर्यंत जातात. तर मग हे तुमचं प्रॅक्टिसनंच होणार आहे. प्रॅक्टिस इज इक्वल टू परफेक्शन. मग जेवढी जास्त प्रॅक्टिस असणार आहे तेवढेच तुम्ही ॲक्युरेट राहणार आहे. आणि इंग्लिश, क्वांट, रिजनिंग कोणता जरी टॉपिक तुम्ही घेतला तर ह्या सगळ्यामध्ये हीच महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेच असतील, पण अजून जरी तुमचे काय डाऊट असतील ते मला नक्की कळवा. आणि यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशासाठी हवी आहे ते नक्की सांगा. आणि तुमची प्रिपरेशन कशी चालू आहे ती पण नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि स्वतःची काळजी घ्या, कन्सिस्टन्सी ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा. रिझल्ट नक्की तुम्हाला चांगला मिळेल. आणि सोबतच आपण हे एक्झाम क्रॅक करणार आहे, त्यामुळं आपल्याला हे महिने जे सध्या मिळतात ते हा आपला बोनस टाईम आहे, हा वाया घालवायचा नाही आहे आणि कन्सिस्टन्सी पण ब्रेक करायची नाही आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.